नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांचे नवोदय वे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. त्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण संख्येचे प्रकार या भागावर विचारण्यात येणारे वेगवेगळे प्रश्न त्याचे स्वरूप पाहिले होते आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि त्यावर आधारित विचारण्यात आलेले प्रश्न पाहिले. तर या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न प्रकार सूचनेनुसार संख्या तयार करणे. मागील काही पेपरमध्ये या भागावर 3 प्रश्न एकाच पेपरमध्ये 3 प्रश्न याच भागावर विचारण्यात आले आणि दर वर्षी किमान एक प्रश्न सूचनेनुसार संख्या तयार करणे याच भागावर विचारण्यात येतो. तर सूचनेनुसार संख्या तयार करणे अर्थातच यात काही अंक दिले असतात, जसे या प्रकारे 1, 5, 2, 3 या प्रकारे वेगवेगळे अंक दिलेले असतात आणि त्या अंकांपासून आपल्याला लहान संख्या तयार करायची असते, तसेच मोठी संख्या तयार करायची असते, तसेच बनणाऱ्या संख्येत लहान आणि मोठी संख्या यावरील क्रिया सुद्धा विचारतात. जसं बघा 1, 5, 2, 3 हे 4 अंक दिले आहेत. तर यापासून लहानात लहान संख्या तयार करा असे म्हटलं तर सगळ्यात अगोदर लहान हा अंक आपण लिहिणार. अर्थातच दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहिणार लहान संख्या तयार करत असताना आणि मोठी संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकातून आपण जो मोठा अंक आहे तो सुरुवातीला लिहिणार. अर्थातच अंकांचा उतरता क्रम या प्रकारे लिहिणार. तर लहान संख्या या अंकापासून तयार होणार ती आहे 1, 2, 3 आणि 5 अर्थातच 1235 आणि मोठी संख्या म्हटल्यास याच्या उलटे अर्थातच मोठा अंक पहिले येणार 5, त्यानंतर 3 उतरत्या क्रमाने 2, त्यानंतर 1. तर हे तयार होणारी संख्या यातील फरक विचारला जाऊ शकतो किंवा बेरीज विचारली जाऊ शकते. या प्रकारचे प्रश्न या प्रश्न प्रकार सूचनेनुसार संख्या तयार करणे या प्रश्न प्रकारात हे प्रश्न मोडत असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे हे जे अंक दिलेले आहेत यामध्ये मागील काही वर्षात जे प्रश्न विचारतात त्यात हा 0 हा अंक असतोच आणि 0 दिलेल्या अंकामध्ये 0 हा अंक असल्यास कोणत्या प्रकारे कशा प्रकारे त्या संख्या लहान किंवा मोठ्या तयार करायच्या ते आपण येणाऱ्या प्रश्नामध्ये पाहणारच आहोत. तर सूचनेनुसार संख्या तयार करत असताना काही गोष्टी आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जसे की एक अंकी संख्या आपल्याला माहित आहे एक अंकी संख्या एकूण 9 आहेत. तर त्या एक अंकी संख्येमध्ये असणारी लहान संख्या, एक अंकी असणारी मोठी संख्या याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जसे एक अंकी लहान संख्या ही 1 आहे, तर मोठ्यात मोठी एक अंकी संख्या ही 9 आहे. त्याचप्रमाणे 2 अंकी अर्थात 2 अंकी अर्थात एकक आणि दशक स्थानावर अंक असणारी संख्या, एकक आणि दशक स्थान मिळून बनणारी संख्या ही 2 अंकी असते. तर 2 अंकी लहान संख्या ही कोणती असणार, तर 1 आणि 1 हा दशक स्थानी असणार आणि 0 एकक स्थानी. अर्थातच 2 अंकी लहान संख्या ही 10 आणि 2 अंकी मोठी संख्या ही 99. याचप्रमाणे 3 अंकी संख्या, तर 3 अंकी लहान संख्या ही 100 आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या ही 999. यावरून तुम्हाला कळले असेल की लहानात लहान बघा लहानात लहान विशिष्ट अंकी संख्या तयार करताना जसे की 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी व 8 अंकी या प्रकारे विशिष्ट अंकी संख्या तयार करताना त्यात
लहानात लहान संख्या तयार करत असताना जो डावीकडील पहिला अंक असतो, डावीकडील जो पहिला अंक असतो तो एकच हा असतो आणि त्याच्या उजवीकडील सर्व अंक 0 असतात. हे कधी तर लहान संख्या तयार करत असताना आपण या प्रकारे करणार. जसे की 6 अंकी लहान संख्या तयार करायची आहे. तर पहिला अंक हा डावीकडील 1 असणार आणि त्याच्या समोर 5 0 असणार. तर ही झाली 6 अंकी लहानात लहान संख्या. अर्थातच 1,00,000 ही लहानात लहान 6 अंकी संख्या आहे. त्याचप्रमाणे मोठ्यात मोठी संख्या तयार करताना प्रत्येक अंक हा 9 असतो. बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना प्रत्येक अंक विशिष्ट अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना प्रत्येक अंक हा 9 असतो. बघा, याप्रमाणे जर आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तर आपण 9 हे अंक 5 वेळा लिहिणार. ते या प्रकारे बघा. अर्थातच ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होणार 99,999. या प्रकारचे प्रश्न सुद्धा या भागावर सूचनेनुसार संख्या तयार करणे यामध्ये विचारले जातात. जसं की यासारखे प्रश्न 4 अंकी लहान संख्या आणि 5 अंकी मोठी संख्या यातील फरक, किंवा 6 अंकी लहान संख्या आणि 6 अंकी मोठी संख्या यांची बेरीज, या प्रकारचा प्रश्न पेपरमध्ये विचारण्यात येतो. तर यासारखे प्रश्न मागील काही वर्षात विचारण्यात आलेले आहेत. त्यातील काही प्रश्न आपण समोरील भागात पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर बघूया यावर आधारित मागील काही वर्षात विचारण्यात आलेले प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 बघा. सर्वात लहान संख्या कोणती आहे? बघा, हा साधा सोपा प्रश्न 2016 मध्ये विचारण्यात आलेला. तर बघा, चारही प्रश्नाकडे निरीक्षण केल्यास तुम्हाला असे आढळणार का दिलेले हे चारही संख्या, या दिलेल्या चारही संख्या 7,000 पासून सुरू होतात. जशी पहिली संख्या 7,413, दुसरी 7,130, 7,985 आणि शेवटची 7,545. तर परंतु आपल्याला लहान संख्या विचारली आहे आणि लहान संख्या शोधत असताना जो डावीकडील पहिला अंक आहे तिथून सुरुवात करायची. अर्थात एकक, दशक, शतक, हजार. तर 1000 या स्थानावर असणारा अंक हा लहान असायला पाहिजे. परंतु पर्यायामध्ये सगळेच अंक हे समान आहेत. अर्थात दिलेल्या पर्यायात 1000 या स्थानावर असणारा अंक, एकक, दशक, शतक, हजार या स्थानावर असणारा अंक सगळीकडे समान आहे. म्हणून आपण शतक स्थानावर असणारा पुढील स्थान, अर्थात 1000च्या आधीचे स्थान शतक स्थानावर असलेल्या अंकाकडे पाहिले असल्यास तुम्हाला पर्याय बी यामध्ये लहान असणारा अंक अर्थात शतक स्थानावर असणारा अंक 1 हा आढळणार. अर्थातच लहान संख्या ही 7,130 ही पर्याय क्रमांक 2 वरील ही संख्या दिलेल्या पर्यायातील लहान संख्या असणार. यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. 516 बघा, इथे 3 अंक दिलेले आहेत. 516 अंकांनी बनवलेली सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे, जेव्हा 2 अंक दोनदा वापरले जाऊ शकतात? 2018 यावर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि हा एकच असा प्रश्न आहे जिथे 0 हा अंक दिलेला नाही. अर्थातच दिलेल्या अंकामध्ये 0 अंक नाही आणि बाकी जे बहुतेक जे प्रश्न आहे त्यामध्ये दिलेल्या अंकामध्ये 0 हा असतोच. परंतु इथे बघा, आपल्याला 5 वेगवेगळे अंक दिले आहेत. त्यामध्ये 5, 1 आणि 6 हे 3 अंक दिलेले आहेत. पण या 3 अंकापासून आपल्याला
लहान संख्या तयार करायची आहे आणि त्यातही ती 5 अंकी संख्या तयार असायला हवी. तर आपल्याला 3 अंक दिले आहेत. 3 अंक दिलेल्या 3 अंकापासून 3 अंकी संख्या सहज तयार करता आली असती. परंतु लहान 5 अंकी संख्या म्हटल्या आणि आपल्याला परत सूचनेद्वारे सांगितलं आहे, जेव्हा 2 अंक दोनदा वापरले जाऊ शकतात. बघा, 2 अंक दोनदा वापरले जाऊ शकतात. दिलेले 3 अंक आहेत, म्हणजे त्यामधला 1 अंक हा दोनदा वापरला जाऊ शकतो. तर लहान संख्या सुरुवातीला दिलेल्या 3 अंकापासून लहान संख्या तयार केल्यास तुम्हाला माहीतच आहे, लहान संख्या तयार करत असताना लहान अंक सुरुवातीला लिहावे, अर्थात 1, त्यानंतर थोडा मोठा 5 आणि 6. तर 156 ही 3 अंकी लहान संख्या तयार होणार. बघा, 156 ही 3 अंकी लहान संख्या तयार होणार. परंतु आपल्याला 5 अंकी म्हटलंय आणि 2 अंक दोनदा वापरले जाऊ शकतात. अर्थातच लहान संख्या तयार करताना जो लहान अंक आहे तोच परत वापरू शकतो, अर्थात रिपीट करू शकतो. त्याला पुनरावृत्त सुद्धा म्हणतात. तर यामध्ये लहान अंक हा 1 आहे. तर लहान ही संख्या तयार होणार ती आहे 11,156. परंतु आपल्याला इथे प्रश्नात विचारलाय, जेव्हा 2 अंक दोनदा वापरले जाऊ शकतात, तर या 3 अंकापैकी 2 अंक दोनदा वापरले जाणार. अर्थातच एकच अंक हा दोनदा वापरायचा नाही, तर आपल्याला 2 अंक दोनदा वापरायचे आहे. त्यामुळे बघा, 1 आणि 5 हे 2 अंकच आपण दोनदा वापरणार. अर्थात एकक स्थानी 6 हा अंक असणारच आणि आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर 2 अंक परत वापरणार, त्यामध्ये 5 हा अंक परत वापरणार आणि 1 हा अंक परत वापरणार. अर्थात 1 हा अंक 2 वेळा आणि 5 हा अंक 2 वेळा वापरले जाऊ शकते. या प्रश्नाचे उत्तर पर्यायात पाहू शकता. तर बघा, पर्यायानुसार या प्रश्नाचे उत्तर पाहू शकता. ज्यामध्ये 2 अंक दोनदा वापरले गेले आहे तो पर्याय बघा आणि लहान संख्या पण बघावी. तर बघा, दिलेल्या पर्यायामध्ये पहिली संख्या 11,565. त्यानंतर बी पर्याय आहे 51,156. ही संख्या मोठी होणार, तर ही येणारच नाही. त्यानंतर 11,556, त्यानंतर 11,655. तर ए, सी आणि डी ह्या तीनही संख्या 11,000 पासून सुरू होत आहेत. त्यामध्ये 2 अंक दोनदा वापरले जाऊ शकतात म्हटलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 2 अंक दोनदा आणि लहान संख्या, तर त्यामध्ये डी पर्याय हा सुद्धा येणार नाही. तर त्यामध्ये तुम्ही ए आणि सी मध्ये पाहिले असल्यास तुम्हाला आढळणार का पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण इथे 2 अंक अर्थात 1 आणि 5 हे 2 अंक दोनदा वापरले आहेत आणि ते पर्यायानुसार लहान संख्या सुद्धा. यानंतर प्रश्न क्रमांक 3. 3, 0, 5, 7 आणि 8 अंक वापरून सर्वात मोठी 5 अंकी समसंख्या शोधा. बघा, सम अर्थात इवन नंबर आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला 5 अंक दिलेले आहेत, त्यामध्ये 3, 0, 5, 7 आणि 8 हे वेगवेगळे 5 अंक दिलेले आहे आणि यापासून बनणारी आपल्याला मोठी मोठी संख्या तयार करायची आहे. परंतु ती मोठी असून ती सम असायला हवी. तर सम संख्या म्हणजे काय, का संख्येच्या एकक स्थानी सम हा अंक असायला हवा. अर्थात बनणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 8 हा अंक असायला हवा. तर पर्यायानुसार या प्रश्नाचे उत्तर पाहूया. एकक स्थानी 0 किंवा 8. तर पर्याय ए मध्ये 0 दाखवला आहे. पर्याय बी मध्ये 3, अर्थात ही विषम संख्या आहे म्हणून बी तर हे पर्याय येणार नाही. आणि मोठी संख्या म्हटलं आहे तर सगळ्यात अगोदर मोठा अंक हा दिलेल्या अंकापैकी 8 हा असणार. अर्थातच सम संख्या म्हटल्यास 8 हा अंक मोठ्या संख्येसाठी वापरण्यात आला, त्यामुळे 0 हा अंक शेवटी असणारच. बघा, 5 अंकी संख्या म्हटलाय म्हणजे एकक, दशक, शतक, हजार,
10,000 स्थानी 8 हा अंक आणि एकक स्थानी 0. त्यानंतर 1000 या स्थानावर असणार आहे 7 हा अंक. पर्यायात बघा, पर्यायामध्ये सी आणि डी मध्ये समीकरण जुळत आहे, अर्थातच ए हा पर्याय सुद्धा येणार नाही. त्यानंतर शतक या स्थानी असणारा अंक असणार आहे 5 हा. तर बघा 87,530, अर्थातच 87,530 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4. 1, 0, 3, 4 आणि 5 या अंकांनी तयार होणाऱ्या सर्वात लहान विषम संख्या असेल. बघा 2004 या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न. आपल्याला 5 अंक दिलेले आहेत, ज्यात 1, 0, 3, 4 आणि 5 हे एकूण 5 अंक दिलेले आहेत आणि या अंकांचा वापर करून आपल्याला लहान, सगळ्यात लहान, सर्वात लहान विषम संख्या तयार करायची आहे. अर्थातच 5 वेगवेगळ्या अंकांपासून, या दिलेल्या अंकांपासून तयार होणारी 5 अंकी लहान विषम संख्या तयार करायची आहे. तर विषम संख्या म्हणजे काय? संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असायला हवा. तर पर्यायानुसार तुम्ही पर्याय पाहू शकता. एकक स्थानी यापैकी दिलेल्या संख्येमध्ये विषम अंक हा 1, 3, 5 आहे. तर पर्यायाच्या एकक स्थानी 1, 3 किंवा 5 असायला हवे. तर पर्याय डी मध्ये एकक स्थानी 4 दिलेला आहे. तर ही संख्या सम होणार, विषम नाही. आणि आपल्याला त्यानंतर बघा ए बी सी. तर 5 अंकी विषम संख्या अर्थातच 10,000 स्थानापर्यंत असणारा अंक हवा आपल्याला. तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. तर लहान विषम संख्या म्हटल्या आहे, तर आपण संख्या ज्या आहेत त्या चढत्या क्रमाने लिहिणार, अर्थात 0, 1, 3, 4, 5. परंतु असं लिहिल्यास ही 5 अंकी संख्या तयार होणार नाही, कारण शून्याला डावीकडे लिहिले असता शून्याला किंमत राहत नाही. शून्य हा उजवीकडे लिहिल्यास किंवा कोणत्याही संख्येच्या मधोमध असल्यासच शून्याला किंमत प्राप्त होते. तर ही संख्या तयार होणार नाही, कारण ही 4 अंकी संख्या आहे. आपल्याला दिलेल्या अंकापासून तयार होणारी 5 अंकी संख्याच तयार करायची आहे. तुम्ही पर्यायाचे निरीक्षण करू शकता. 5 अंकीच संख्या इथे दिलेल्या आहे आणि ज्यावेळी दिलेल्या संख्येमध्ये 0 हा अंक असतो, तो अंक दुसऱ्या स्थानावर, डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा आणि दुसऱ्या स्थानाचा अंक हा सुरुवातीला लिहावा. ते या प्रकारे बघा 1, 0, 3, 4 आणि 5 या प्रकारे तयार होणारी संख्या ही आहे 10,345. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आणि त्यातही ती विषम संख्या म्हटलं आहे, अर्थातच विषम अंक सुद्धा एकक स्थानावर आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक 5. 9, 5, 0, 2, 4 या अंकांचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या आहे. 2017 या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला बघा कमान आणि किमान याचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. किमान म्हणजेच लहान, तर कमाल म्हणजेच मोठी. बघा ही कमाल आणि किमान हे शब्द सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना गोंधळात टाकतात. त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर आपल्याला जे 5 अंक दिलेले आहेत, ज्यामध्ये 9, 5, 0, 2 आणि 4 हे 5 वेगवेगळे अंक दिलेले आहे. यापासून
किमान 5 अंकी संख्या तयार करायची आहे, अर्थातच लहान संख्या तयार करायची आहे. तर सुरुवातीला लहान संख्या तयार करत असताना लहान अंक हा सुरुवातीला लिहायचा असतो. अर्थातच दिलेल्या अंकामध्ये लहान हा अंक 0 आहे. त्यानंतर 2, 4, 5, 9 या प्रकारे संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या जातात लहान संख्या तयार करत असताना. पण दिलेल्या अंकात 0 ज्यावेळेस असतो त्यावेळेस तो लिहित असताना डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहिल्या जाते आणि दुसऱ्या स्थानावरील अंक हा सुरुवातीला लिहिल्या जातो. ते या प्रकारे 2 आधी येणार, त्यानंतर 0, त्यानंतर 4, 5, 9 या प्रकारे लहान 5 अंकी संख्या तयार होणार, अर्थात 20,459. पर्याय पाहू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. या पर्यायामधून तुम्ही लहान संख्या पाहू शकता, ज्यात 5 अंकी संख्या म्हटल्या आहे, अर्थातच 10,000 अर्थात दशसहस्त्र स्थानावरील अंक हे सगळे समान आहे. त्यानंतर 1000 या स्थानावर सुद्धा अंक समान आहे. म्हणून आपण शतक स्थानाकडील अंकाचे निरीक्षण केले असता सगळ्यात लहान अंक हा पर्याय बी मध्येच आहे. तो आहे पर्याय बी आणि डी मध्ये आहे. शतक स्थानावरील अंक पर्याय बी आणि डी मध्ये आहे. त्यानंतर इथे सुद्धा अंक समान असल्यास आपण पुढील स्थान अर्थातच शतकच्या अगोदरचे स्थान दशक या स्थानावर पाहिले असता तुम्हाला पर्याय बी मध्ये लहान संख्या लिहिलेली आढळणार. यानंतर प्रश्न क्रमांक 6. 4, 0 आणि 9 या अंकांपासून बनणारी किमान बघा किमान 5 अंकी संख्या कोणती? हा प्रश्न 2005 मध्ये विचारलाय. बघा आधीच्या 2 प्रश्नामध्ये 5 वेगवेगळे अंक दिले होते आणि त्यापासूनच 5 अंकी संख्या तयार करायची होती. इथे आपल्याला या प्रश्नात 3च अंक दिलेले आहेत, ज्यात 4, 0 आणि 9 हे 3 अंक दिलेले आहेत आणि या 3 अंकांचा वापर करून किमान 5 अंकी संख्या अर्थातच लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. तर अशा वेळेस दिलेले अंक कमी असल्यास आणि लहान किंवा मोठी संख्या तयार करावयाची असल्यास लहान संख्या तयार करायची असल्यास लहान अंक हा जेवढ्या वेळा कमी तेवढ्या वेळी तो अंक लिहून संख्या लिहून घ्यायची, किंवा मोठी संख्या म्हटल्यास मोठा अंक हा आपण पुनरावृत्त करू शकतो, त्याला परत वापरू शकतो, जसं या प्रकारे. तर ह्या 3 अंकापासून सगळ्यात अगोदर लहान संख्या तयार केल्यास लहान संख्या तयार करताना लहान अंक आपण सुरुवातीला लिहिणार, अर्थात दिलेले अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास 0, 4, 9. परंतु ही 3 अंकी संख्या नाही, यात 0 आलेला आहे. तर अशा वेळी 0 हा डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहितात आणि दुसऱ्या स्थानावरील अंक पहिल्या स्थानावर, अर्थात या प्रकारे 409. परंतु ही 3 अंकी लहान संख्या आहे आणि आपल्यास 5 अंकी लहान संख्या तयार करायची आहे. अर्थात लहान जो अंक आहे तो 2 वेळा आपण अतिरिक्त 2 वेळा लिहिणार, अर्थात त्याला पुनरावृत्त करणार. लहान असणारा अंक 0 याला पुनरावृत्त करणार. ते या प्रकारे 4, त्यानंतर 9 हा आहे तसाच असणार आणि 1, 2, 3, 4 आणि 5. बघा या प्रकारे 5 अंकी लहान संख्या ही 40,009 तयार होणार. पर्याय पाहू शकता पर्याय बी यामध्ये ही संख्या दिलेली आहे. पर्यायानुसार सुद्धा या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकता. ज्यात लहान संख्या म्हटलं आहे तर बघा सी आणि डी या पर्यायात जो 10,000 स्थानावरील अंक आहे तो पर्याय सी आणि डी या दोन्ही पर्यायात मोठा आहे आणि आपल्याला किमान अर्थात लहान संख्या तयार करायची आहे, स्मॉलेस्ट नंबर, म्हणून पर्याय सी आणि डी येणार नाही. आणि पर्याय बी मध्ये तुम्हाला पर्याय ए पेक्षा लहान असणारी संख्या दिसणार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर प्रश्न क्रमांक 7. 0, 4, 6
आणि 8 अंक पुनरावृत्त होऊ शकतात. हे वापरून बनणाऱ्या कमाल, बघा कमाल हा शब्द आलेला आहे. आणि किमान 6 अंकी संख्यातील फरक, बघा 2015 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. आपल्याला 4 अंक दिलेले आहेत, ज्यामध्ये 0, 4, 6 व 8 हे 4 वेगवेगळे अंक दिलेले आहेत. आणि या अंकास अंक पुनरावृत्त करून आपल्याला बनणारी कमाल आणि किमान 6 अंकी संख्या, बघा 4 अंक दिलेले आहे आणि आपल्याला 6 अंकी संख्या, त्यातही कमाल आणि किमान, अर्थातच आपल्याला कमाल आणि किमान ही संख्या तयार करायची आहे. अर्थातच लहान आणि मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे. आधीच सांगितल्यानुसार कमाल म्हणजेच काय, मोठी, आणि किमान म्हणजे काय, लहान. तर आपल्याला हे 4 वेगवेगळे अंक दिलेले आहे. यापासून सुरुवातीला आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची आहे. त्यात कमाल 6 अंकी आणि किमान 6 अंकी. तर मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकातील मोठा अंक हा लिहून घ्यावा आणि त्यानंतर बाकीचे अंक उतरत्या क्रमाने लिहावे. तर बघा यामध्ये 8, त्यानंतर 6, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 0, हे चारही अंक उतरत्या क्रमाने लिहिल्यास ती संख्या, जी तयार होणारी संख्या आहे ती 4 अंकीच तयार झालेली आहे. परंतु आपल्याला 6 अंकी म्हटलाय आणि अंक पुनरावृत्त होऊ शकतात. तर यामध्ये मोठी संख्या तयार करत असताना मोठा हा अंक, हाच अंक आपण पुनरावृत्त करणार. बघा हे 8 5 अंकी संख्या झाली आणि परत 8 लिहिल्यास ही झाली 6 अंकी मोठी संख्या. अर्थातच ही झाली 8,88,640. ही हे 4 वेगवेगळे अंक वापरून तयार झालेली संख्या आहे. त्याचप्रमाणे किमान संख्या तयार करत असताना लहान अंक सुरुवातीला लिहावा, त्यामध्ये 0, त्यानंतर 4 आहे. परंतु 0 ज्यावेळेस दिलेल्या अंकात असतो तर तो दुसऱ्या स्थानावर लिहावा, म्हणजे सुरुवातीला आपण 4 लिहिणार आणि हे 4 अंक दिलेले आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची आहे. तर 0 अर्थातच लहान हा हे अंक जेवढ्या वेळा ती संख्या जेवढे जास्त वेळा बनवायची आहे तेवढ्या वेळा तो परत लिहून घ्यावा. अर्थातच 2 वेळा अतिरिक्त लिहिणार, अर्थात 0 हा अंक पुनरावृत्त करणार ते या प्रकारे आणि त्यानंतर परत 6 आणि 8 या प्रकारे 4,68,000 ही या दिलेल्या 4 अंकापासून तयार होणारी 6 अंकी किमान संख्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या तयार झालेल्या संख्येतील फरक विचारला आहे. तर फरक किंवा अंतर किंवा तफावत किंवा बेरीज करावयास सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते. ते मागील काही काळात विचारण्यात आलेले आहे. तर बघा आपल्याला फरक काढायचा आहे आणि फरक काढत असताना आपल्याला मोठी संख्या सुरुवातीला लिहिणार आणि त्यानंतर लहान संख्या दिलेल्या संख्येतील अंकाच्या खाली बिलकुल समांतर स्थानावर लिहून घेणार. बघा त्यामध्ये 4,68,000 अर्थात 0, 4, 6, 8 हे 4 वेगवेगळे अंक वापरून तयार झालेली मोठी संख्या आहे 8,88,640 आणि लहान 6 अंकी संख्या आहे 4,68,000. यामधील फरक आपण पाहूया. यामध्ये सुद्धा वेळ वाचवायचा असल्यास तुम्हाला बघा 0 मधून 8 जाणार नाही, म्हणून आपण शेजारचा कडून हातचा घेणार, उसना घेणार, बारो करणार. तर 4 हा अंक एकक स्थानावर हातच्या देत असल्यामुळे इथे अंक तो कमी होणार, इथे 3 आणि इथे तर हातचे 10 देणार. 10 आणि 0 10, 10 मधून 8 गेले 2. बघा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही वेळ वाचवू शकता. बघा
पुढे सोडवायचे असल्यास तुम्ही सोडवू शकता. ते या प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, 4,88,572. यानंतर तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, ते सोडवून घ्यावे आणि त्याचे उत्तर कमेंटमध्ये लिहावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्ही या 7 वेगवेगळे प्रश्न त्यात तुम्ही पाहिले असणार की कशा प्रकारे अंक दिलेले असतात आणि कशा प्रकारे लहान मोठी संख्या तयार करायची आणि त्यावरील क्रिया करायच्या असतात. तर आता यानंतर तुम्ही हे प्रश्न तुम्हाला समजले असेल. पुढील 3 प्रश्न तुम्हाला सरावासाठी देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बघा प्रश्न 1 सरावासाठी देण्यात आलेला प्रश्न 1 बघा 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार. बघा गुणाकार सुद्धा विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न नुकताच झालेल्या मागील वर्षी विचारण्यात आला, 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे ज्यामध्ये सर्व अंक भिन्न आहेत. 2007 मध्ये हा प्रश्न विचारला. अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्ही कमेंट करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यातील फरक विचारला आहे. बघा 2013 या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट करावे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 सरावासाठी देण्यात आलेला प्रश्न क्रमांक 4 कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 8 अंकी संख्येची बेरीज. बघा 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये द्यावे. अशा प्रकारे आपण सूचनेनुसार संख्या तयार करणे, त्यात लहान संख्या मोठी संख्या कशा प्रकारे तयार केली जाते त्यावरील क्रिया हे प्रश्न आपण समजून घेतले. अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा हा असा भाग आहे. चला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.